नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर बऱ्याचशा शेतकऱ्यांची कमेंट येत होती की दादा म्हणे आमचं जे केळीचं पान आहे ते पूर्णपणे आता नवीन जे पान आहे पिवळपणीला सुरुवात झालेली आहे आणि पोग्यामध्ये देखील आता पिवसरपणाचं पान येत आहे. तर शेतकरी मित्रांनो, याचं कारण असं आहे की रात्रीचे जे आपलं थंडीचं टेम्परेचर आहे हे भरपूर प्रमाणात खाली जात आहे. आणि शेतकरी मित्रांनो, याच्यासाठी आपण 1003 किलो सल्फर सोडा म्हणजे 90% वाला सल्फर सोडल्यामुळे आपल्या पिवसरपणावर तुम्हाला नियंत्रण भेटेल. आणि शेतकरी मित्रांनो, याचं कारण असं आहे पिवसर पडण्याचं की थंडीचं टेम्परेचरमुळे तर होतंच आणि जमिनीमधून जे काही आपण अन्नद्रव्य देत असतो, तर अन्नद्रव्य देण्याचं जे आता थंडीमुळे टेम्परेचर खाली गेल्यामुळे अन्नद्रव्य पूर्णपणे अपटेक करण्याचं काम बंद झालेलं असतं. म्हणजे जळाच्या ज्या खालून जे अन्नद्रव्य घेण्याचं काम आहे थंडीमुळे पूर्णपणे स्टॉप झालेलं असतं. तर शेतकरी मित्रांनो, यासाठी आपण लिक्विडमध्ये देखील मायक्रोन्यूटन सोडा आणि मायक्रोरायझा देखील यूज करू शकतात. आणि सल्फर पण आपण एकरी 3 किलो सल्फर सोडा आणि त्याच्या लगेच 8 ते 10 दिवसानंतर आपण कुठलाही मायक्रोन्यूटन सोडा आणि त्याच्यानंतर मायक्रोरायझा यूज करा. म्हणजे जेणेकरून आपले जे वॉटर सोल्युबल आपण देत राहू हे पूर्णपणे झाडाला कंटिन्यू अपटेक करण्याचं काम करेल. म्हणजे पूर्णपणे जे वॉटर सोल्युबलमध्ये आपण जे ग्रेड सोडत राहू तर पूर्णपणे आपल्या झाडाला लागण्यास काम करेल. आपण पहिले सल्फर एकरी 3 किलो सोडा, त्याच्यानंतर आपण कुठलाही मायक्रोन्यूटन सोडा आणि त्याच्यानंतर आपण मायक्रोरायझा यूज करा. म्हणजे जेणेकरून कायम आपण या ग्रेड सोडल्यानंतर जे अन्नद्रव्याची पचनक्रिया आहे आपली खालची मुळ्यांची ती पूर्णपणे अपटेक ठेवण्याचं काम होईल. म्हणजे आपण कुठल्याही ग्रेड देत चालू वॉटर सोल्युबलमध्ये पूर्णपणे लावण्यास आपलं झाडाला कार्य होईल. त्याच्यामुळे आपण सल्फर सोडून लगेच मायक्रोन्यूटन सोडा आणि त्याच्यानंतर आपण मायक्रोरायझा यूज करा.